नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूरकरांची अश्रुपूर्ण आदरांजली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर शहरात आज अत्यंत वेदनादायी, स्तब्ध आणि भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या या युगपुरुषाच्या स्मृतिदिनी हजारो अनुयायांनी उत्स्फूर्तपणे शहरभर उपस्थित राहून आदरांजली वाहिली. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहाटेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समितीकडून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महामानवांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. परिसरात बाबासाहेब अमर रहे या घोषणांचा प्रचंड निनाद झंकारत होता. यानंतर भिक्खू संघाच्या उपस्थितीत त्रिसरण पंचशील देण्यात आले. यावेळी भिक्खू पयानंद थेरो म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे खरे राष्ट्रनिर्माते होते. 69 वर्षापूर्वी त्यांच्या महापरिनिर्वाणाने भारताने विचारांचा महासूर्य गमावला. शोषित वंचितांना स्वाभिमान आणि हक्काची ओळख देणारा असा महामानव इतिहासात क्वचितच जन्माला येतो. आजही संविधान आणि बुद्ध धम्म हीच आमच्या संघर्षाची आणि उभारीची शिदोरी आहे. कार्यक्रमादरम्यान 2 मिनिटे शांतता पाळून महामानवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी अनुयायांची गर्दी आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले. यावेळी भंते बोधीराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवा नेते अजित पाटील कव्हेकर, समिती अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, DS नरसिंगे, प्राध्यापक डॉक्टर संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, केशव कांबळे, विनय जागते, वैभव गायकवाड, डॉक्टर विजय अजनीकर, चिंटू गायकवाड, D उमाकांत, निखिल गायकवाड, करण ओवाळ, राहुल शाक्यमुनी, सचिन गायकवाड, ॲडव्होकेट रोहित सोमवंशी, डॉक्टर जितेंद्र वाघमारे, सिद्धांत चिकटे, मिलिंद धावारे, सुजाता अजनीकर, पंचशीला बनसोडे, विद्या ससाने, सुनीता सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुमन उडानशिव आदींसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी माजी सैनिक आणि बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.